इथे मात्र पहिला चेंडूवरती मात्र ऑफस्टमच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न त्रिफलाचीत गडी बाद. कम ऑन डीजे. जास्त वेळ घेऊ नका. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिलीप जातोय तर तुम्ही पाहू शकाल 5 चेंडू 14 धावाचं समीकरण आहे. 19 धावा मात्र इथे ठोठावल्या त्या तुम्ही पाहू शकाल. मंथन याला 19 धावा 6 चेंडून मागे. इथे मात्र समीकरण 6-14 इथे पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय साईश. मात्र अप्रतिम गोलंदाजी चांगली सुरुवात नक्कीच केलाय परंतु क्रिकेटमध्ये फक्त सांगून चालणार नाही. इथे संधी दोन्ही संघाला सामना दोन्ही बाजूने अजूनपर्यंत 5-14 समीकरण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिलीपला इथे पाठवलं जात आहे. मात्र तुम्ही पाहू शकाल तर एक आक्रमक फलंदाज विजय अजूनही क्रीजवरती. या वेळेला अप्रतिम चेंडू हाताळलाय. कमबॅक केलाय मात्र इथे संघाला विजय मिळवून देण्यासाठी अप्रतिम गोलंदाजी करताना आपल्याला गोलंदाजी मार्कवरती साईश मात्र 2 चेंडू अप्रतिमरित्या हाताळल्यात. पहिल्या चेंडूवरती त्रिफलाचीत गडी बाद. त्यानंतर जर पाहिलं तर हा चेंडू निर्धाव चेंडू फेकला जातोय. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. इथे सॅक्रिफाईस करावं लागलं मैदानाच्या आतमध्ये आणि इथे गडी बाद होईल. दिलीपला यावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव चेंडू. सेमीफायनलचा सामना असेल. यावेळेला हवाई सफर परंतु झेल होईल का. विशाल मात्र तिथे कुठलीही चुकी न करताना इथे मात्र यश मिळवून देतोय. साईशनी मात्र जे काम केलंय नक्कीच या मॅच मध्ये हिरो ठरलाय कारण 4 चेंडू तब्बल फेकल्यात आणि 4 चेंडू एकही धाव नाही 2 गडी बाद केले जातात आणि 14 धावेची गरज. 6 चेंडून मागे येणारे 2 चेंडू आणि या 2 चेंडून मागे 14 धावेची गरज. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजयला पाहू शकाल तुम्ही कारण इथे समीकरण जर आता पाहिलं तर 2 चेंडू आणि 14 धावेची गरज. अप्रतिम खेळी खेळताना आपण पाहिलं तांबडमाल संघाला परंतु शेवटच्या क्षणापर्यंत येऊन कुठे थोडीशी चुकामुक झाले आणि इथे मात्र 2 चेंडू 14 धावेचं समीकरण. साईश मात्र बनतोय ह्या मॅच मध्ये हिरो कारण 4 चेंडू तब्बल फेकल्या 2 गडी बाद एकही धाव दिली नाही. क्वालिफाय मॅच मध्ये नक्कीच हा हिरो आहे आणि आपल्या संघाला टॉप 4 मध्ये नेण्याचं चांगलं काम त्याने इथे केलंय. इथे मात्र चांगला फटका पुन्हा फसतोय आणि प्रसाद मात्र कुठली चुकी न करताना अप्रतिम झेल टिपलाय आणि हा 3रा गडी बाद. अप्रतिम षटक हाताळलाय. एकही धाव नाही 5 चेंडू निर्धाव चेंडू तर 3 गडी बाद गेल्यात. 1 चेंडू 14 धावेची गरज. अप्पी मात्र थोडासा टेन्शन मध्ये नक्कीच होता. तिथे थोडंसं प्रेशर त्याच्यावरती होतं आणि इथे विचारामध्ये नक्कीच कारण मंथन थोडासा कुठेतरी चालला नाही कमी पडलाय परंतु चांगलं काम साईशने नक्कीच केलंय. शेवटचा चेंडू शिल्लक 14 धावेची गरज. जर विकेटची हॅट्रिक घेतली बॅक टू बॅक 3 गडी बाद आणि साईशनी 500 रुपयाचा कॅश प्राइज पटकावलाय. यावेळेला फुलटॉस चेंडू आणि हा 4था गडी बाद. टोटल 5 गडी बाद केलात. मॅडन ओव्हर टाकले
आणि तुम्ही पाहू शकाल 500 रुपयाचा कॅश प्राइज साईशला लागू होते कारण हॅट्रिक विकेट्स त्यांनी घेतली बॅक टू बॅक 4 गडी बाद.